जगत्पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय परमपूज्य शटस्थल ब्रह्मी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली आराध्य दैव शिवलिंगेश्वर भगवान त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये विशेष आज या परिसरातील एक तरंग, एक वैभव, ते डब्बा तिकडी करा नाही तर आवाज देते, ते डब्बा तिकडे करा, त्यांच्याकडे करा, फिरवा थोडं, फिरवा अजून, हां एक एक क्षण, एक एक वातावरण आपल्याला वेगळं वेगळं भास त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते। आजचा जो वातावरण आहे एक नवीन कुठतरी एक नवीन प्रदेशात जाऊन आपण बसलेले आहोत असं आम्हाला वाटते। कारण बराच दिवसाचा जो इंतजार, माऊलीचा प्रतीक्षा आपण या ठिकाणी करत होतो, ते प्रतीक्षा ज्या प्रकारे रामाचा इंतजार 500 वर्षपर्यंत भक्त अत्यंत तळमळीने वाट पाहत होते, वाट पाहता पाहता काही लोकांच्या डोळं मिटून गेलेत, परंतु ते पाहू शकलेले नाही त्यांच्या भाग्यामध्ये। 500 वर्षपर्यंत कोण टिकू शकतो? आयुष्य 70-80 किंवा 100, 5-6 पिढी वाट पाहण्यामध्येच निघून गेले। तर निष्ठा मात्र अटूट असल्या कारणाने मी 25 वर्षापूर्वी अयोध्याला गेलो होतो। त्यावेळेचा जो वातावरण, कुठं दगडीचं काम चालूच होते तेव्हा
म्हणजे पक्का आत्मविश्वास या भक्तांच्या त्या ठिकाणी असल्यामुळं आणि योग त्या ठिकाणी असा जुळून आलं, समय से पहले भाग्य से अधिक कुछ भी नहीं मिलता। म्हणून समयाच्या पूर्वी होऊ शकत नाही, वेळ आल्यानंतर ते राहू शकत नाही। इतकं सुंदर बाललीला राममूर्ती पाहण्याचा योग अनेक भाविकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। त्या प्रकारे आता पहिलाचा जो पूर्वीचा जो मंदिर या ठिकाणी आपण काही काही भक्तांच्या डोळ्यात ते भरला असेल। येणारा भक्त म्हणतात काय भव्य सजावट या ठिकाणी झालेले आहेत। मंदिर लहान आहे परंतु कीर्ती मात्र महान आहे, हे महत्वाचं। मोठा मंदिर असेल तर कीर्ती भी मोठा असायला पाहिजे। राम मंदिर तर राम मंदिरापेक्षा एक विदेशमध्ये परवा उद्घाटन झाले 14 तारीखला दुबईला, ते काहीतरी नाव आहे ते दुबईमध्ये, अबुधाबी, ह्याच्यापेक्षा भारी मोठा मंदिर आहे। परंतु ज्या ठिकाणी राम विराजमान आहे त्या रामांचा वैभव मंदिराशी काही संबंध नाही। त्याच्यापेक्षा लहान मंदिर असताना सुद्धा आहे मंदिर भारी, त्या विदेशामध्ये असलेले मंदिर ह्याच्यापेक्षा महान मंदिर आहे। तरी सुद्धा महान होण्याचं एकमेव कारण आहे त्या ठिकाणी रामाचा वास आहे। ज्या ठिकाणी रामाचा वास आहे त्या ठिकाणी त्याचे वैभव वेगळं होणार आहे। म्हणून सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींचा जो वास या तमलूर नगरी या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्यामुळं हे वैभव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते। आनंदाचं माऊली म्हणायचं मी त्या ठिकाणी राहणार आहे, मला जायचं आहे, गेल्यानंतर मला यायचं नाही। तरी सुद्धा काही भक्तांनी त्यांना मजबूर केल्यामुळं ऋषिकेश पर्यंत जाऊन त्या ठिकाणी त्यांनी देह सोडले। तरी काही निष्ठावान भक्त माऊलीला तिथून त्यांच्या पार्थिव शरीर तमलूर पर्यंत पोहोचून या ठिकाणी समाधीचा कार्यक्रम भक्तांनी आयोजित केल्यामुळं आज हा सुंदरशा हा मूर्ती, मी तर माऊलीला पाहिलेले नाही परंतु ते मूर्तिकाराला मी म्हटलं महाराजांच्या मूर्ती साकार स्वरूपामध्ये असा निर्माण करा, माझ्या सानिध्यात सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली माझा सोबत राहायला पाहिजे। आतापर्यंत माऊली आत होते, मनात बसलेले होते, मनात असलेले माऊली आता बाहेर सगळ्यांसाठी येऊन विराजमान आलेले आहेत। सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले तेने झाले माझे समाधान। शिव म्हणायचं या ठिकाणी तेगमपूरचे आपा इथून हालूच वाटणं गेल्या, बघत बस वाटायला मला, बाजूला सरकू वाटत नाही। बघा काय व्हायब्रेशन असेल। तर आज माऊली साकारमध्ये आम्हाला दर्शन देण्यासाठी इतकं सुंदर सजावट अनेक भाविकांनी अनेक प्रकारच्या या ठिकाणी सेवा केलेल्या आहे। लक्षात आलं का? तन मन धन 21 किलोच्या घंटी ओमकार नाद त्या ठिकाणी निघत असते, मारले की ओम। आता एक वेळ घंटी मारायचं, त्याच्यासोबत काय म्हणायचं,
हो एकदम शांत होते, मन स्थिर होते. संसारात थकलेले या जीवाला तसल्ली मिळण्यासाठी हे आश्रमाची गरज आहे. श्रम सोडून आश्रम पर्यंत येणं आहे. तिथं भयानक श्रम असते, माणूस थकून जातो. इंटरेस्ट असेल तर थकत नाही, मजबूर असेल तर भयानक थकून जातो माणूस. लक्षात आलं का? घरामध्ये काम करायचं असेल तर मजबुरीनं काम करू नका, थकून जाते माणूस. न थकता न रुकता कंटिन्यू मध्ये. बघा, सकाळी 4 वाजता या ठिकाणी मी चलत आलो. 4 वाजता तिथे गेलो शेळगावला. शेळगावून चलत आल्याबरोबर इथं काही भक्त म्हणाले, आप्पा आलात, आता काहीतरी करू. आप्पाला आत घेऊन जाऊ. लागलो कामाला. क्रेन आला, क्रेन वापिस गेलं. आता माणसा मात्र थकलेले नाही. तर कसंही करून त्यांच्या प्रयत्नामुळं, भक्तांचा निष्ठेमुळं कोणत्या वेळेला जायला पाहिजे त्या वेळेला जाऊन गुरुमाऊली आराजमान विराजमान झालेले, आराम होऊन. तेवढं मोठं वट्ट चढून मी विचारलो किती टन आहे. त्याने म्हटलं 2 टन नाही म्हटले, 2.25 टन, म्हणजे जवळजवळ 22 क्विंटल वजन आहे ते मूर्ती. 22 क्विंटल वजन 11 माणसांनी उचलून ठेवले. हे किती मोठा गोष्ट आहे. बघायला लहान दिसायले तुम्हाला. आजकाल चहा पिऊन ताकद राहिले नाही माणसाजवळ, तरी सुद्धा उचलून कसं तरी हिम्मत करून त्यांनी वर ठेवले. तर आप्पांना वाटलं होतं भक्तांचा हात मला स्पर्श व्हायला पाहिजे, म्हणून भक्तांच्या हातानं माऊली त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे. हे आनंदाची गोष्ट आहे. तेवढंच सुंदर सानिध्यात शिवलिंगेश्वर भगवान. इतकं सुंदर सजावट. काय नंदी आहे. आपण तारीफ करायची गरज नाही. आपला नंदी म्हणून मी तारीफ करायचं नाही. हे तुमचं नंदी आहे. लक्षात आलं का? आता फुल्ल शेतामध्ये चरून येऊन बसलेले का असं वाटते त्या नंदीला बघितले की. माय ऐकून घ्या, नंदीचं तोंड दिसण्यासारखं पूजा करा माय. ये नंदी आहे, गाय आहे, म्हैस आहे, काय आहे, 1 महिन्याच्या नंतर ओळखणं अवघड होऊन जाईल. पहिले आप्पाच्या मूर्ती ओळखूच न गेले महाराज. हे कुठले महाराज म्हणावाच्या प्रसंग आलेले आहेत. म्हणून दुरूनच दर्शन आम्ही ठेवणार आहोत तुम्हाला. जे पूजासाठी बसणारे जे लोक आहे, लक्ष्मणरावजी भंडारे, त्याने एक हे सोडले होते, मॅटर सोडले होते. दर दिवस या ठिकाणी अखंड महापूजा व्हावी, नाव नोंद करावं. बरेचसे मला फोन आले, आपण कोणाजवळ नाव नोंद करावं, कोणाजवळ नाव नोंद करावं. तर नंतर मी सांगतो म्हणून टाळत आलेले. म्हणून पूजासाठी आत जायचं असेल तर, पूजाला बसायचं असेल तर त्याला 500 रुपये फीस ठेवलेले आहे. पूजा सहित सामान के साथ त्या ठिकाणी
आपल्याला सुविधा मिळते आणि बरेचसे भक्त त्यांना कॉन्टॅक्ट केलेले, नंबर लावलेले आहे. पूजा करायचं असेल तर, पूजा करायचं नसेल तर बाहेर स्टील बसविलेले आहे, तिथूनच दर्शन घ्यायचं. जवळ जाऊन तुम्हाला पूजा करायचं असेल तर दर दिवस सकाळी सकाळी एक भक्तांचा पूजा त्या ठिकाणी असतो. म्हणून सकाळी उठल्याबरोबर प्रातःकाळचा पुजारीकडून होईल आणि तुम्हाला वेळानुसार 8 वाजता भक्तांचा पूजा 8 वाजता त्या ठिकाणी होईल. आणि 8 वाजता पूजा करायचं असेल तर तुम्ही काय करा, नाव नोंद करून ठेवा. आता ज्यावेळी 1 वर्षाला लागतील, 2 वर्षाला लागतील, 3 वर्षाला लागतील नंबर, त्या नंबर वाईज त्या ठिकाणी आपण पूजा पाठ करू. जास्तच तुम्हाला तळमळ असेल तर सायंकाळीचा पूजा सुरुवात करू, किंवा भरपूर वाढत असेल तर अजून दुपारीचा त्रिकाळ पूजा आपण सुरुवात करू. सकाळीची पूजा, संध्याकाळीची पूजा, दुपारीची पूजा, या प्रकारचे पूजा त्या ठिकाणी दर दिवस होणार आहे. आता प्रथम सकाळीचा पूजाला प्राधान्य आपण त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर या शिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही प्रतिवर्ष गावामध्ये फेरी टाकत होतो. फेरी टाकता टाकता यावर्षी 2 दिवसात होणारा जो काम आहे, यावर्षी 3 दिवस लागले. 3 दिवस लागले आम्हाला. भागदौड असल्यामुळं काही भाग शिल्लक राहिले होते इकडचं एरिया. दर दिवस आम्ही रांगोळी टाकतो, दर दिवस पाणी भरून ठेवतो, दर दिवस नारळ ठेवतो. आणि तुम्ही येणार का? राम आएंगे आएंगे राम आएंगे. झोपडी की भाग खुल जाए. सगळ्याला पाठ झाले. गुरु माऊली आएंगे 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 म्हणून हे सगळे सजावट करून ठेवलेले होते. तर मी म्हटलं थकलं तर थकलं, मी येतो माय म्हणून त्या ठिकाणी काल रात्री काही उरलेलेच काही भक्त आहे त्यांच्याकडे जाऊन सेवा स्वीकार करून घेतलो. तर त्या प्रकारे अजून काही बायलेकी आहेत. आता हे झाले छोटासा कार्यक्रम शिवरात्रीचा माय, मोठा कार्यक्रम नाही. दिंडी माय हे छोटा आहे कार्यक्रम. आपला मोठा कार्यक्रम जून 4 तारीखला जगद्गुरूच्या सानिध्यात कार्यक्रम पार पडणार आहे. जून 4 तारीखला हजारो संख्यानं त्या ठिकाणी भक्तांचं गण या ठिकाणी उपस्थित होणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, भोकरमध्ये सद्गुरू डॉक्टर केदारेश्वर जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्यजी, 2च गोष्टी त्यांच्याबद्दल मी बोललो. आम्हाला काय मिळाले, जगद्गुरू पासून मला काय प्राप्त झालेले आहेत, 2 गोष्टी बोललो. YouTube मध्ये तुम्ही ऐकलं असेल तरी सुद्धा तुम्हाला सूचना देतो. एक 18 वर्षापूर्वी, 16-18 वर्षापूर्वी जगद्गुरुजी मला बोलिवले होते. आठवण आला म्हणून तुम्हाला सांगतो, आहे ना वेळ? त्यावेळी बोशीकर गुरुजी आले होते की मला माहित नाही. तर 18 वर्षापूर्वी शिराढोण मध्ये एक कार्यक्रमाचा सोहळा आयोजित केले होते. माझा प्रवचनामध्ये कुठल्याही गोष्टी पुराणामधलं कमी असतो, परंतु माझा चरित्राबद्दल, माझा लाईव्ह बद्दल जास्त तुम्हाला मी बोलत राहतो. लक्षात आलं का? हे पुराणाच्या गोष्टी ऐकूही गोष्टी असते, आपलं जे गोष्टी असते घडलेले गोष्टी असते. घडलेले घटनाबद्दल फार माणसाला इंटरेस्ट वाढते, परंतु पुराण हे घडलेले घटना आहे किंवा नाही तुम्हाला संशय करायचा नाही. संशय आला की संपला. विश्वासाचे पोटी धावे तयाचे, निष्ठा आणि विश्वास अति महत्वाचे. म्हणून निष्ठेने
सांगणारे जे शिवकथा प्रदीप मिश्राजी जे सांगू लागलेले आहेत, या कलियुगाच्या अंतकाळामध्ये लाखो पब्लिक त्या शंभूच्या प्रति वेडे होऊन गेलेले आहेत. महादेव 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 म्हणतात, बसताना उठताना झोपताना महादेव 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 महादेवाच्या भक्ती त्या ठिकाणी जागृत केले. वाडो लोकी सदाचार सद्विद्येचे भडीमार होवो सर्वत्र आचार हाची प्रसाद आवडे. आणि महादेवाला कधी न जाणारे लोक पिंड दिसल्याबरोबर हात जोडून नतमस्तक होऊ लागले. झाडाखाली असो मंदिरात असो कुठेही असो महादेव दिसल्याबरोबर एक लोटा जल सब समस्या का हल. परंतु हमारा पास फुक्कट नहीं है, 500 रुपये लेके आना, लोटा भर के आना. बाहेर कुठं बी हिंडलं तर चालते. एवढा सुंदर महादेव या ठिकाणी बसलेले आहे. त्यांच्या मेंटेनन्स कसं करावं मला प्रश्न पडलं. हे धुवून टाकणं भयानक अवघड आहे. आमच्या परिसरामध्ये बिलकुल गंदा करता कामा नाही. मंदिर मंदिर असायला पाहिजे. तुमच्या घरात कसं तुम्हाला स्वच्छ असेल तर तुम्हाला समाधान वाटते, त्या प्रकारचे हे मंदिर. आता दिवा लावायचा ते असं पुसून टाकायचं, भिंतीलच थोबडेला पुसून घ्या ना तुम्ही, तुमच्या कपड्याला पुसून घ्या. त्या देवाला पुसणारे काही लोक राहतात, दिवा असं काढायचं देवालाच पुसून टाकायचं. असं करू नका, कलंक लागतील तुम्हाला. देवाला कधी घाण हात कधी पुसायचं नसते. शंभू हे पवित्र आहे. पवित्र देवाच्या शेपटाला पुसणे, नंदीच्या शेपटाला पुसणे, त्याच्या तोंडाला पुसणे, ते कुंकू घालून आता बघा 1 दिवसामध्ये ते नंदीचा हाल बेहाल होऊन गेले. तुम्हाला खरं नंदीचा तुम्हाला पूजा करायचं असेल, माय तंबलूरच्या माय मंडळी येता वेळेस 1-2 रोटी घेऊन या. आमचे नंदी रोटी खाते माय, दूध पित नाही, ते रोटी खाते, घास खाते. तुम्ही घालून तर बघा, कुठं इथं नाही त्या कोठ्यामध्ये. जिवंत नंदीला सोडले, या दगडाच्या नंदीला दूध पाजत बसिले. आहे ना नंदी. नागपंचमीला नागाचा पूजा करतात. कोणतं? दगडाच्या नागाला, जिवंत नागाला नाही. आता हे जिवंत नंदी 4-5 आहेत तिथं. एक भारा घेऊन यायच, चोरी करून का होईना बरं घेऊन यायच. लाकडं चोरी करता, गोरी चोरी करता, परंतु नंदीसाठी गवत चोरी केलं तर काय मोठी गोष्ट आहे. 80 गाय आहेत, उपास मरून चाललेत. म्हणून आता सावरगावचे माधव आला, आप्पा माझ्याकडून किती जमा होते तेवढा मी कडबा आणून या ठिकाणी ठेवतो म्हणलं. परवा मी याला गेलतो वन्हाळीला. वन्हाळीच्या भक्तांना म्हटलं मला काही द्या न द्या हो, परंतु आमच्या गायला काहीतरी चारा जमा करून द्या, आणि ट्रॅक्टरची किंमत माणसाची किंमत मी देतो. परंतु नाही आप्पा सेवा करतो, तो कडबा येऊ दे, आता रास झाले नाही, रास झाल्याबरोबर आम्ही कडबा आणून टाकतो म्हटले. तर आईचा आणि गायीचा सेवा ज्यांच्या जीवनामध्ये घडते त्यांच्या एवढा भाग्यशाली दुसरं कोणीच नसते. आमच्या प्रकाश खंदाऱ्याला पुरा शरीर नासला होता. खंदाऱ्याला मी म्हटलं इथं लोळ आमच्या गायच्या कोठ्यामध्ये. तर ते गाय ठेवलेले शेण, गाय ठेवलेले जे गवतर, त्याच्यामध्ये सगळं राड बसलेले, ते राड सगळं अंगाला लावून घेऊन बसायचं सकाळी सकाळी. पुरा त्याचं सोरायसिस क्लिअर झालेले आहेत. दवाखान्याला जवळजवळ लाखो रुपये त्यांना टाकला, परंतु त्या गायच्या कोठ्यामध्ये उगा लोळल्यामुळं त्याच्या बेमारीच खतम होऊन गेले. खाज गजकरण काय काही असेल तर तुम्हाला जे बेमारी आहे त्या ठिकाणी क्लिअर होते. तुमच्या गायच्या कोठ्यामध्ये जाऊन झोपा.
उग फुक्कट झोपण्यासाठी येऊ नका, गवत आणून झोपा. मुंबईमध्ये एक गोशाला आहे, मुंबईमध्ये 3000 रुपये घेते झोपायला त्या गायीजवळ. एक 5-6 गाय बांधले, पलंग वगैरे घातले तिथं. आता प्रचार केला, नंबर लावायला त्या ठिकाणी त्याच्याजवळ वेळ नाही. 3,000 रुपये देऊन झोपलेले. तर आम्हाला फुक्कट या ठिकाणी झोपायला जागा आहे, परंतु कोणी येऊन झोपायला तयार नाही. असं तुम्हाला म्हणत होतो. जगद्गुरुजी काही 18 वर्ष मला पूर्वी बोलिले होते. हे शिवकथा आहे, माझा गायीचा कथा आहे. आतापर्यंत कोणता कथा ऐकलात? शिवकथा ऐकलात. शिवकथांच्या, शिवाच्या वैभवामुळे हे आम्हाला मी वैभव आम्ही पाहतो. त्यांच्या कृपामुळे हे सगळं सृष्टी चाललेले आहेत. परंतु सृष्टीकर्ता शंभू भगवान जगद्गुरुला आम्हाला दिलेले आहेत, गुरुला आम्हाला दिलेले आहेत, तुमच्यासारखा भक्ताला दिलेले आहे. बघा, भारती माताला दिलेले आहेत. नगरहून आले भारती माता, काही जवळ नाही नगर. ते मुंबईच्या माता मुंबईहून आलेले आहेत. शिवकथा आहे हे म्हटलं तर एवढं आवडीनं. बघा, मुंबई नगर इतकं अभंग रचना करते माताजी. भोळीसारखं दिसते, परंतु भारी आहे भोळी नाही ते. का भयानक ज्ञानाचा भंडार त्यांच्याकडे भरलेले आहेत. महाभारतीचं पहाटे पहाटे 4 वाजता मला फोन करते माताजी. कधी कधी आप्पाला वेळ मिळत नाही, काही संसाराच्या गोष्टी विचारण्यासाठी नाही, तर आशुतोष भगवान भोलेनाथाचा गुणगानासाठी, त्यांचे वैभव ऐकण्यासाठी त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. म्हणून त्या शिवकथा इकडी गायीचं कथा तुम्हाला सांगतो 5 मिनिटामध्ये. ज्यावेळी आठवण येते त्यावेळी सांगून टाकून मोकळं व्हायचं. उद्या आठवण करत बसलं तर जमत नाही. ऐकू येऊ लागले काय माझ्या सगळ्याला? कथा ऐकायची. कथा ऐकल्यामुळं काय होते? पाप नष्ट होते. जसं जसं आपण ऐकत जातो तसं तसं आमचं पाप पूर्ण क्लिअर जळून जाते. तयाचे संचिता जातसे जळूने नाशक क्रियमाणी नामी बळे. नामाच्या बलानं तेवढं क्लिअर होते. त्याला जाळता येत नाही, त्याला पोळता येत नाही, कारण आत असतो ना पाप. पुण्य पाप हाताला आंबडत नाही, पुण्य दाखविता येत नाही, पाप सांगता येत नाही, परंतु हे पाप जाळता येते. जोपर्यंत पापाला तुम्ही जाळणार नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. जाळण्याचा कुठे आहे सुविधा? कोणता लाकूड आहे? कसं जाळून टाकावा त्याला? एकमेव उपाय आहे. ज्या ठिकाणी शिवाचा गुणगान होतो त्या ठिकाणी येऊन बसा, ऑटोमॅटिक तुमचा पाप जळून जाते. फक्त येऊन बसायचं, जाळासमोर येऊन बसा, ऑटोमॅटिक शेक लागते. आता लेकर वर बसले होते, मी म्हंटल वर बसलं तर शेक लागत नाही, थोडं खाली येऊन बसा म्हंटल त्याला. आ जाना नीचे आके बैठो, सुनो. जब ऊपर से हम देखते हैं तो जो वाइब्रेशन जो है आप तक नहीं पहुंच सकता. यहाँ पे हाव भाव वेगळंच, रंग वेगळा असतो. म्हणून 18 वर्षापूर्वी जगद्गुरुजी भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी आम्हाला सुद्धा आमंत्रण दिले होते. आमंत्रणास आम्ही गेलो. त्या ठिकाणी गोदान, धनदान, भूदान, सुवर्णदान, अनेक प्रकारचे दान, 5 प्रकारचे दान त्या ठिकाणी त्यांनी दिले. चांदी दिले, सोनं दिले, पैसा दिले, गाय दिले, अजून पात्र दिले. या प्रकारचे 5 प्रकारचे दान होतं. बोरीकर ऐकू लागले का? पैसा कुठं ठेवायचा? पैसे दिले कुठं ठेवायचं? खिशामध्ये ठेवायचं, नाहीतर कमंडोल मध्ये ठेवायचं. पैसा होतं कमंडोल मध्ये ठेवलं. अंगठी दिले कुठं ठेवायचं?
बोटात ठेवायचं. सोपं हो, हे बी सुख कळलं का तुम्हाला? सोन्याची अंगठी कुठं ठेवायचं? डोक्यावर. नथनी कुठं ठेवायचं? नथनी इथं खालायला बघ. नथनी बोटात बसते का? नथनी नाकात. झुमके, माझ्यासारखे झुमके कुठं? कानाला घालायचं. कानात. कोणतं वस्तू कुठं ठेवायचं त्या ठिकाणी ठेवायचं. हसण्यासाठी बोललो होतो. मला बी जबरदस्ती घालून घातले हे. मला आवडीनं मी घालून घेतले नाही. तुम्हाला वाटत महाराजाला बोललो ही आवड आहे. मला आवड नाही. मला काही आवड नाही. आज ते थोटे बाई आले होते, ते होंडाळ्याच्या माय. आपा माझं एक गोष्ट ऐकते का म्हटलं. ऐकण्यासारखं असलं तर ऐकतो, नाही तर नाही. नाही, माझा मन तुम्ही नाराज करू नका, मला नाराज करू नका. काय करायचं? तुम्हाला नाराज करत नाही मी. महाराजच नाही. तुला नाराज होत असला तर मी महाराज कशाला होतो बेटा? मग काय नाही, मी करून आणलेले चीज तुम्ही ठेवून घ्यावं लागेल. मला वाटलं अंगठी घालत असेल तर ते आणून इथं ठेवले रिंग. मी बोललो किती दिवस झाले भुजून गेले, कोणाला माहिती? हे लहान असताना आई घातलेले. हा, ते आई घातलेले हे माय समोर बसले अजून एक. नंतर त्याला टोचायला थोडा तकलीफ झाला. ते बरंच मळ पिळ बसला असेल. ठीक आहे, त्यांच्या इच्छानुसार हे माझा कानात आलेले आहेत. आलं का लक्षात? ठीक आहे. अंगठी कुठं घालायचं? बोटात. पैसे कुठं घालायचं? खिशात घालायचं. मग चांदीचे थाली थैलीमध्ये घालायचं. बरोबर आहे. रुद्राक्ष माला होतं थैलीमध्ये घातलो, अंगठी हातात घातलो, पैसा खिशात घातलो, सगळ्या गोष्टी. गाय कुठं घालावं? 100 किलोमीटर दूर आहे. गायला तर डोक्यावर घेऊन येत नाही. गायचा वासरू दिले गुरुमाऊली. हा, गायचा वासरू गुरुमाऊली दिले. कसा आणावं? आता तिथं बाजूला एक मंगल सांगवी आहे, कमला दिदी. ते कमला दर्शनासाठी आले. माय तू कसं काय इथं आली? आप्पा हे तुम्ही येणार आहात म्हणून तुमच्या दर्शनासाठी आलो. बरं झाला माय, बरं झाला. मग काय करावं म्हणते आप्पा? काय नाही, माझ्याजवळ एक गाय आहे, तू घेऊन जावा लागेल. गाय कसं घेऊन जाता येते? तिथून 20 किलोमीटर होतं त्यांचे गाव, मंगल सांगवी आणि शिराडोण. गाय कसं येईल? गायचं वासुर येते. नाही आप्पा कसं करावं? काय नाही. जगद्गुरु माऊली आशीर्वाद मला दिलेले आहेत. तो काय कर, गुरुमाऊलीचा आठवण काढ, त्याच्या नाव ठेव. एक त्या गायचं नाव ठेवले ओमा. ओमा ओमा म्हणून हाक मार म्हणलं. पाठीवर एक हात फिरव. ओमा म्हणून हात मारून पाठीवर हात फिरव म्हणलं. काय होते? तुझं मागे लागते म्हणलो. असं कसं होते? तू कर तर. एवढा पब्लिक आहे, कोणी हात फिरलं तर त्याच्या मागे लागणं गेले. मी हात फिरलं तर कसं लागणार आहे? तुझ्या हातामध्ये तेवढा ताकद आहे, तू हात तर फिरून बघ म्हटलं. त्यावेळी हात असं ओमा म्हणून हात फिरले. आता त्याला चाटायला सुरुवात केली. ते चाटायला सुरुवात केले. काही गवत नाही, काय नाही त्याच्याजवळ, तरी सुद्धा ओमा ओमा म्हणत माय पुढे चालली. त्याच्या मागे मागे वासरू धावत सुटले. जसं गायीचा मागे वासरू जसं जात असते त्या प्रकारे त्या आईचा मागे हे गाय ऑटोमॅटिक निघाली. मंगल सांगवी पर्यंत ते कुठं थांबलेले नाही. तर त्याच्या प्रेमळ त्या वासराचा प्रेम आईचा ऊर भरून आले. त्याला दूध गळायला सुरुवात केले. त्या वासराला दूध पाजविले ते माय. हे जिवंत कहाणी आहे, तुम्हाला मानतो. आता जवळजवळ 16 वासरू दिले ते गाई. अजून बी इथं गाई आहे. ओमा म्हणून तुम्ही हाक मारा, तुमच्याकडे खवळून बघते ओमा म्हटल्या बरोबर. आणि तुम्ही स्वतः खालून जावा, वरून जावा, काही करा, ते गाय तुम्हाला काही करत नाही. एवढं प्रेमळ गाय तुम्हाला आमच्या या कोठामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्या गायला भेटायचं असलं तर फुक्कट जाऊ नका, एक 2-2 किळ घेऊन जावा. आलं का?
गूळ, केळा, हरभराच्या डाळ गायला घेऊन जायचे. भरपूर गाय आहेत. म्हणून मी तिथं गेल्याबरोबर सगळ्या गायी उठून बसत नाही. मी गेल्याबरोबर ते गाय पडदिशी उठून बसते. माझा माय आले म्हणून तेवी सुद्धा ते गायला वाटते, आमचे गुरुमाय आले म्हणून ते गायला सुद्धा कळते. हे आहे प्रेम. माणसाला माणूस प्रेम करणं लई अवघड होऊन गेले हो. प्राणीला प्रेम केलेले वाया कधी जात नाही. कुत्र्याला प्रेम करा, कधीही विसरू शकत नाही. गायीला प्रेम करा, कधी विसरू शकत नाही. प्राणीला प्रेम करा, कधी विसरू शकत नाही. माणसाला प्रेम करा, कधी बर्बाद करते काय सांगता येत नाही. विश्वास राहिलेले नाही. परंतु बर्बाद करते काही चांगलं करते इकडं आपण बघायचं नाही. फक्त आम्हाला शुद्ध प्रेम त्यांना द्यायचा. प्रत्युत्तर मात्र आपण विचार करायचा नाही. यांना मला करतील, मला धरतील, आमचं कल्याण होतील, हे गोष्टी डोक्यातून काढून टाकायचा. नेकी करना है दरिया में डालना है. पुष्कळ केलो महाराज, काय करावं म्हणून रडत बसणारे काही लोक आहेत. म्हणून सकारात्मक विचार ठेवा, सगळं छान होईल. भरपूर वेळ या ठिकाणी झालेले आहे. तर या नवीन शिवकथा संगीता दीदी कीर्तनकार, सुंदर कीर्तनकार आहे, संगीतकार आहे, संगीता बी नाव आहे. तर हे लेकरू सुद्धा माझा मांडीवर खेळलेले लेकरू आहे. छोटी होती, उचलून फिरत होतो मी बी रुईला गेले तेव्हा. तर तेव्हापासून त्या लेकराला मी ओळखतो. तर गुरुमाऊलीचा निष्ठे श्रद्धेनं त्याने या ठिकाणी आमच्या सानिध्यात आली. तेव्हापासून कीर्तनकार झाली, संगीतकार झाले. तदनंतर हैदराबादला त्यांच्या विवाह सोहळा संपन्न झाला आणि शिवकुमारजी त्यांना साथ दिले. तर शिवकुमार सुद्धा आपल्या प्रती नितांत निष्ठा बाळगणारा व्यक्ती आहे. तर या ठिकाणी माऊलीजवळ तू चाललीस म्हटलं तर मला काही टेन्शन नाही, आनंदानं जाऊन शिवकथा संपन्न करून तू ये म्हणून त्याने इथं पाठवून दिलेले आहे. आपला मठामध्ये थोडा अस्तव्यस्त आहे. आता लवकरात लवकर ते शेड तयार करावं म्हणून आम्ही पुष्कळ मेहनत करू लागलो, परंतु सरता सरना आलं का लक्षात. म्हणून रात्रंदिवस सोलापूरची टीम फार सुंदर त्या ठिकाणी सेवा करू लागले. लवकरात लवकर तेही 10-11 रूम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. तदनंतर त्या ठिकाणी टॉयलेट अजून सुरू झाले नाही. कोणी टॉयलेटमध्ये कोणी जाऊ नका. अजून पाईप लावलेले नाही, आलं का लक्षात. पाईप लावले नाही, तुट्टी वगैरे बसविलेले आहे, परंतु वाल बंद केलेले आहे. बाहेर जायचं असेल तर थोडं इकडे 1 दिवसासाठी उद्या संध्याकाळी काम तमाम करण्याचा विचार चाललेले आहेत. आणि चांगल्या रीतीनं व्यवस्था येणाऱ्या भक्तांना व्हावं म्हणून आमचे विचार आहे. आणि संडास रूम एकदम स्वच्छ असल्यामुळं त्या ठिकाणी गलीज न करता स्वच्छ फरारारारा इतकं स्पीड पाणी येण्यासारखं आम्ही त्या टाकी बसविलेले आहोत. पाणी येतात, कोणीही घाण करो, ज्यांनी त्या ठिकाणी जाणार आहे त्यांनी मात्र त्या ठिकाणी स्वच्छ करूनच जायचं. परवा एअरपोर्ट मध्ये गेलो मी, तिथं काय स्वच्छ ठेवलेले आहेत, इतकं सुंदर. तेवढं पब्लिक गर्दी असताना सुद्धा तिथं काही घाण आम्हाला दिसत नाही. कचरा पट्टी वगैरे कुठं पडत असलं तरी सुद्धा वेचून बाजूला सारून ठेवायचं. हे तुमचं परिसर आहे, हे माऊलीचं स्थान आहे, तुमचं नवं. आलं का. तुमच्यामध्ये गडबड असलं तर चालेल, परंतु गुरुमाऊलीचं सानिध्य मात्र एकदम स्वच्छ असणं गरज आहे. एवढा तुम्हाला सूचना द्यायचं आहे. अजून काही बाईले की तुम्ही पावती फाडणार असेल तर आपल्या या कार्यकर्ता या ठिकाणी बसून राहतील. राजू देवकते आहे का, सुन रे क्या. हाँ देव राजू देवकते, थोड़ा खड़े हो जाना, तुमको देखे तो वो लोग तुम्हारा पास आके बाद में पावती फाड़ लेंगे. हे इनको बोलते हैं राजू देवकते. वो उनका नाम मालूम है, राजू है. देवकते, वो देवकते, देव है कते वो. कभी कभी बोलते वो देव है कते, ऐसा
ऐसा देव को हमने पावती दे दिया, एक नया पैसा इधर का उधर नहीं करता हो, इसलिए हम उनको दे दिया। ऐसा सभी ऐसा करते बोल के नहीं है, लेकिन वो व्यक्ति हमारा सानिध्य में थोड़ा सा हिसाब किताब, जैसे सन्यासी लोग हिसाब नहीं रखना चाहिए, वो सन्यासी नहीं कहते, संसारी लोग हिसाब रखना चाहते हैं। हिसाब रखना चाहिए वो संसारी है, जो नहीं रखता है वो सन्यासी है, और रखता है वो संसारी है। संसार करना है तो हिसाब रखना चाहिए, सब छोड़ के भागना है तो कुछ हिसाब करने का जरूरतीच नाही आहे। शिवलिंगराव काय आपा थोडस टाईट करायचं होतं, टाईट करायचं नाही, मोकळा सोडा, काही चिंता नाही म्हणायचं। तर कारण हे मोठा व्यवहार आहे, तुम्ही सुद्धा कशा करता देता, या ठिकाणी काहीतरी वैभव होतील म्हणून तुम्ही आम्हाला दान करता, एक एक पैसा या ठिकाणी वाया जाता कामा नये म्हणून त्यांचे एक विचार असतो, म्हणून कुठल्या प्रकारच्या पैसा या ठिकाणी वाया जाणार नाही हे आम्ही काळजी घेत आहोत। त्या प्रकारे कोणी काही बाईलेकी असेल तर उद्या सकाळी त्यांच्या राजे उद्योगकते यांच्याकडे इथं पावती घेऊन या ठिकाणी बसतील, झाले तेवढा दन 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 तुम्ही फाडून द्या, कारण लवकरात लवकर पावती आला असेल तर आम्हाला मंडप लवकर सुरुवात करता येते। आता हे पूर्ण आमच्या शेताला मोठा कंपाऊंड वॉल होऊ लागले, त्याला 55 लाख रुपये त्या ठिकाणी लागल, तर खोदकाम चालू झालेले, पूर्ण आमचा शेत किती आहे इकडचा बाजूना पूरा कंपाऊंड वॉल तयार होणार आहे, तर काम चालू आहे, गिट्टी वगैरे येऊन बसलेले आहेत। कंपाऊंड वालाच्या नंतर या ठिकाणी आपल्या भव्य मंडप या ठिकाणी निर्माण होणार। हे टेंट ते हे घालत बसण्यापेक्षा एकदा मोठा भव्य सोहळा त्या ठिकाणी निर्माण व्हावे, आपण हे इच्छा बाळगलेले, हे इच्छा आपल्या सर्वांचा इच्छा लवकरात लवकर सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली शिवलिंगेश्वर भगवान पूर्ण करो। तर या वर्षीचा पूजाचा सोहळा या ठिकाणीच आम्ही बसून पूजा करणार आहे। याचा समोर पुरा अंजनबाई शेतापर्यंत पुरा पब्लिक कितीही बसलं तरी भी चालते तेवढा मोठा पटांगण या ठिकाणी आम्ही निर्माण केलेले आहोत, एवढा अपेक्षा व्यक्त करतो। आणि सेवा करणाऱ्या सर्व भाविकांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभो। भरपूर वेळ या ठिकाणी मी घेतलेले आहे, आता देशमुख साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे भी लवकरात लवकर चांगलं सुकन्या बघून त्यांच्या लग्न आपण या ठिकाणी लावायचं आहे, तर लवकरात लवकर त्यांचेही लग्न सोहळा लवकरात लवकर पार पडो। मराठी लग्न ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ, ಮತ್ತೇನಿಲ್ಲ, ಬೇರೆ ತಿಳ್ಕೊಂಡು। तर ठीक आहे, अजून काही सूचना काय आहे का? आरती करूत का? उद्या सायंकाळी 7 वाजता अजून सगळ्यांनी येऊन या ठिकाणी उपस्थित राहा आणि लवकरात लवकर कार्यक्रम सुरुवात करू। नीलकंठ नाम जाला, करू आरती शिवाला, नीलकंठ नाम जाला, योगी बनून पूजिती शंभू महादेवाला, शंभू महादेवाला, शिवाला करुणारी
सजन्म यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः इति वेदोक्तमन्त्रपुष्पाणि